गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे ऊर्ध्वपुंड्रभार कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुकामणी शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे विठ्ठल विठ्ठल तालाचं सहकार्य करा विठ्ठल तटे भीमरत्या परम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हे पाण्डुरङ्ग संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलंगांगदी ज्योतिका मोदी वक्त्रं कलाणीशवादापनोदानदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री हनुमान नमस्तुभ्य या गच्छ महाप्रभु पूर्वभागे समातिष्ठ पूजनं श्री कुरुष्वमे शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं
रजे निज मन मुकुर सुधाय बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफल चाय बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सगळ्यांनी प्रेमाने भजन करा माझ्या प्रणाम करा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांनी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग त्याचा विकल्प थोडासा कमी करा रिपीट डबल डबल आवाज येतो तो बंद करा प्लेन आवाज प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कनकाई कुमार बोलोबा पुत्र काना प्रिय बंधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती आदिराज्य गाजवणारे किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना तुम्हाला जड जीवांना ज्या संतांच्या द्वारा देवापर्यंत जाऊन पोहोचायचे त्या संतत्वाचे अंतरंग
आणि बहिरंग लक्षण सांगतात विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आकारण करुणावरून आले भक्त वांछा कल्पतरू तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा सकल साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपा छत्राखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह थोडासा गोंगाट होता आणखी थोडा क्लिअर आवाज करायचा बरोबर बाळाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा वारकरी सांप्रदायिक प्रसार मंडळ रसायनी पाताळगंगा खालापूर आणि पनवेल परिसर या सर्वांच्या वतीने आयोजित केलेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु तुकोबरायांच्या पंचम वेदाचं अर्थात तुकोबरायांच्या गाथेचा पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व मंडळाच्या वतीनं पारमार्थ प्रेमी श्री हरिभक्त परायण परमपूजनीय घुडेकर आप्पा यांच्या आप्पांच्या वतीने माझ्याकडे आलेलं हे निमंत्रण आमंत्रण आणि या आमंत्रणामुळे मी सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित आहे या कीर्तनाला साथ करण्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक एक कोहिनूर एक एक हिरा या कीर्तनाला साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये दोन्हीही इंद्रासारखे मृदंगाचार्य असतील दोन्हीही गायनाचार्य संपूर्ण गायनाचार्य मंडळी असतील त्यामध्ये मला कोणाचाही परिचय नसल्यामुळे हे की नाही सर्वच आदरणीय गायनाचार्य मंडळी आम्हाला वाटतं श्री हरिभक्त परायण आमचे आदिनाथ महाराज काशीनाथ महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत त्याचप्रमाणे दुसरे गायक मी ज्यांच्या बरोबर आलो किंवा माझ्या बरोबर जे आले श्री हरिभक्त परायण परमपूजनीय आमचे आदिनाथ महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत त्याचप्रमाणे दोन्ही इंद्रासारखे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे प्रसाद महाराज ज्यांच्याकडे गोड असा त्यांचा मेलोडी एकदम हात आहे ठीक आहे वाजवण्यामध्ये असे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे दुसरे मृदंगाचार्य मूर्ती लहान पण कीर्ती महान श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय त्यांच्या वाजवण्यामध्ये फार नजाकत आहे बरं नजाकतीचं वादन आहे श्री हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत सर्वच आदरणीय महाराज मंडळी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं परमार्थाला समर्पित केलेलं आहे अशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज मंडळी या परिसरातील उपस्थित आहेत हार्मोनियम वरती साथ करण्याकरिता आमचे जयवंत महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत त्याचप्रमाणे सर्वच आदरणीय महाराज मंडळी आमचे चंद्रकांत भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत आणि सुंदर असा आखीव रेखीव उत्तम स्वरूपाचा अतिशय देखणा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे अधिक वेळ न घालता आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू जेवढा सुंदर मंडप आहे तेवढीच सुंदर माईक सिस्टम सुद्धा व्यवस्था सुद्धा आहे माईक सिस्टम वाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो आणि तुम्ही सुद्धा सर्वजण अतिशय प्रसन्न चित्ताने बसलेला आहात आणि समस्त वारकरी सांप्रदायिक प्रसार मंडळ रसायनी पाताळगंगा खालापूर हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते संपूर्ण सत्संग मंडळ या सर्व मंडळाच्या चरणावरती मी एकदा नतमस्तक होतो का नतमस्तक होतो तर त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून
हा कार्यक्रम या ठिकाणी अविरतपणे चालू आहे। ज्ञानेश्वरी पारायण तर आपण नेहमी करतो, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण खरं तर मी अभंग शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांचं घेणार होतो, ठीक आहे। पण आप्पा म्हटले तुकोबारायांच्या गाथेचं पारायण चालू आहे ना, तर गाथेतलाच अभंग झाला पाहिजे। आता आप्पा म्हटल्यावर मग आता आपण काही गप्पा आणण्यात मजा नाही, आणि त्यामुळे आप्पाने आल्या आल्या माझ्यावरती वजन टाकलं, आणि म्हणून आप्पांच्या आग्रहास्तव जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे। संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला विठाला सेवेकरिता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये जर झुंजार कोण असतील तर ते फक्त एक विष्णूचे दासच आहेत। त्यांच्या अंगाला पापही लागत नाही आणि त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही। पाप पुण्य अंगी नातळे त्या, त्यांच्या अंगाला पापही लागत नाही आणि त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही। त्याचं कारण ते सदैव गोविंदाचं चिंतन करतात। आसनावरती बसले तरी गोविंदाचं चिंतन करतात, शेणावरती झोपले तरी गोविंदाचं चिंतन करतात, आणि प्रत्यक्ष गोविंद त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं बहिरंग लक्षण सांगत असताना सांगतात की त्यांनी त्यांच्या कपाळावरती उभा गंध लावलेला आहे। मृदुपुंड्रभार कंठी शोभे माळ, कपाळावरती उभा गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण केलेली आहे, आणि त्याचा परिणाम त्यांना कळी काळ सुद्धा घाबरून पडतो। जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं दुसरं बहिरंग लक्षण सांगत असताना सांगतात की त्यांनी त्यांच्या अंगावरती शंख चक्राचे शृंगार धारण केलेले आहेत, आणि नामरूपी अमृत सदैव त्यांच्या मुखामध्ये आहे। ते सदैव गोविंदाचं चिंतन करतात। आसनावरती बसले तरी गोविंदाचं चिंतन करतात, शेणावरती झोपले तरी गोविंदाचं चिंतन करतात, आणि प्रत्यक्ष गोविंद त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। आता थोड्या वेळात विस्तृत पाहण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 जर आपण विचार केला तर या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अभंगामध्ये आपल्याला संतांचे काही लक्षण सांगितलेले आहेत। संतांचे काही लक्षण सांगितलेले आहेत। हो, अनेक प्रकारचे लक्षण आपल्याला संत वाङ्मयामध्ये किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे संतांचे लक्षण आपल्याला पाहायला मिळतील। पण या अभंगामध्ये जे जगद्गुरु तुकोबारायांनी जे लक्षण सांगितलेलं आहे ते काही आगळं वेगळं लक्षण सांगितलेलं आहे। कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये झुंजार जर कोण असतील तर फक्त एक विष्णूचे दासच आहेत। आणि झुंजार या शब्दाचा अर्थ आहे आप्पा, झुंजार या शब्दाचा अर्थ आहे लढणारे, लढाई करणारे, युद्ध खेळणारे। मला तरी असं वाटतं की जेथे वैष्णव असतात तेथे मारामारीचा काही संबंध नाही, आणि जेथे मारामारी असते तिथे वैष्णवांचा काही संबंध नाही। मग जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांना झुंजार म्हणण्याचं कारण काय? एरवी जर आपण पाहिलं साधूचे लक्षण, महात्म्याचे लक्षण सांगत असताना अनेक संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लक्षण सांगितलेले, जसं की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,
भेदा भेद भ्रम अमंगळ किंवा वैष्णव तो जया भावगी देवावरी माया माया ज्याचं संपूर्ण प्रेम त्या भगवान परमात्म्यावरती आहे त्याला म्हणायचं वैष्णव. त्याला काय म्हणायचं? साधी सरळ सोपी व्याख्या सांगतोय मी. जास्त वेदांत सांगण्याच्या मी काही म्हणजे तुम्हाला जसं पचेल रुचेल असं कीर्तन सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ज्याचं संपूर्ण प्रेम भगवान परमात्म्यावरती आहे त्याला वैष्णव म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वैष्णव म्हणायचं. पण विष्णू कोणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? विष्णू हा शब्द विषविषती धातू पासून निर्माण झालेला आहे. विषविषती म्हणजे प्रविष्टी भूतने, जो संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत रूपाने भरलेला आहे त्याला विष्णू म्हणतात. आणि संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत रूपाने भरलेला परमात्मा ज्याने जाणला त्याला वैष्णव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जगाकडे बघत असताना किंबहुना या जगामध्ये वावरत असताना ते आपल्या घराच्या बाहेर पाऊल ज्यावेळेस टाकतात ना, त्यावेळेस पाऊल टाकायच्या अगोदर त्यांना त्या मातीच्या कणामध्ये सुद्धा परमात्मा दिसतो. आणि मग ते म्हणतात कहा पग डारू देखे अनिरा देखे तो सब वहीने गेला. पाहिलं तर सगळ्या जगामध्ये कणाकणामध्ये किंबहुना इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचा वास आहे. हरिचिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो पांडुरंग परमात्मा, तो विष्णू परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. सर्व घटिकामध्ये गाणारे वाजवणारे टाळकरी मंडळी ऐकणारे आणि कीर्तनकार त्याच्यामध्ये थोडा थोडे भर आहे. म्हणून सर्व घटी राम देहादेही एक. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आत्मा राम आहे. शोधता येत नाही. म्हणून साधू संतांनी आपल्याला सांगितलं देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी
आहे. आपण आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला शोधत नाही, म्हणून साधू संतांना या मृत्यू लोकावरती पृथ्वी तलावरती अवतार धारण करावा लागला. आणि या प्रत्येक माणसाने देवाबरोबर संबंध जोडावा, देवाबरोबर संबंध जोडावा, याच्या करता रात्रंदिवस आमच्या साधू संतांनी प्रयत्न केले. मी तुम्हाला सांगतो, या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. सर्व सुशिक्षित मंडळी तिथे मला त्याची जाण आहे. या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. जगाचं बोलतोय मी, महाराष्ट्राचं नाही, भारताचं नाही. जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. पण एकाही धर्मामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली नाही. ती शिकवली फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये. कुठे शिकवली? फक्त वारकरी संप्रदायामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली महाराज. प्रत्येक साधू संतांचं बघा, पांडुरंग परमात्म्याची आमच्या साधू संतांनी नुसती भक्ती केली नाही, तर त्या परमात्म्या बरोबर कौटुंबिक संबंध जोडला. काय जोडला? कौटुंबिक संबंध जोडला. कौटुंबिक भक्ती या जगाला शिकवली. कौटुंबिक भक्ती म्हणजे नेमकं काय सांगू तुम्हाला? आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरती जसं प्रेम करतो ना, आपण आपल्या पत्नीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या पतीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या मुलावरती, मुलीवरती, आईवरती, वडिलावरती, आजोबावरती, घरातल्या प्रत्येक सदस्यावरती जसं प्रेम करतो, अगदी तसंच प्रेम माझ्या पांडुरंगावरती करायचं. काय करायचं? तसंच प्रेम अगदी पांडुरंगावरती करायचं. हो, त्याच्या बरोबर संबंध जोडायचा. कुठलाही संबंध जोडा. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत ना, त्या सदस्यापैकी जेवढे संबंध त्या सदस्यासोबत जोडलेत ना, तसाच संबंध फक्त देवाबरोबर जोडायचा. कसा जोडायचा? देवाबरोबर संबंध जोडायचा महाराज. एवढी सोपी भक्ती आहे बघा, एवढी सोपी भक्ती आहे. देवाबरोबर संबंध जोडायचा. आमच्या साधू संतांचा विचार करा. साधू संतांनी भक्ती तर केली, पण नुसती भक्ती केली नाही, माझ्या पांडुरंग परमात्म्या बरोबर संबंध जोडला. संबंध जोडला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माता भगिनींना विचारतो एक प्रश्न. मला सांगा, ज्या मुलीचा बाप ज्या गावामध्ये राहत असतो, एखाद्या मुलीचा बाप ज्या गावामध्ये राहत असतो, ते त्या मुलीचं काय असतं? माहेर असतं, माहेर. तसंच आमचा पांडुरंग परमात्मा बाप ज्या पंढरपुरामध्ये राहतो, ते पंढरपूर नुसतं पंढरपूर नाही, तर ते पंढरपूर आमचं काय? पंढरी माझे. पंढरपूर नाही, तर ते पंढरपूर आमचं काय? माहेर आहे महाराज. पंढरपूर माहेर आहे. आणि त्या पंढरपुरामध्ये राहणारा आमचा पांडुरंग परमात्मा म्हणजे आमचा बाप आहे. आणि त्या पंढरपुरामध्ये राहणारी आमची रुक्मिणी माता ही आमची आई आहे. पांडुरंग मुचा पिता. Wow, wow.
का सगळ्यांच्या? पांडुरंगामचा पिता रुक्माई आमची माता, हा संबंध देवा बरोबर आमच्या साधू संतांनी जोडलेला आहे बघा. याच्या पुढचा सगळे संबंध एकदम सांगू का? सगळे संबंध विठाला 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 विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, आणि भ्राता, विठ्ठल माय बाप चुलता, हे सगळे संबंध आमच्या साधू संतांनी देवा बरोबर जोडले. आणि या जगाने सुद्धा देवा बरोबर संबंध जोडावा याच्या करता रात्रंदिवस आमच्या साधू संतांनी प्रयत्न केले. आता मी तिथं बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न विचारतो, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा प्रश्न आहे, खरं सांगा, अगदी इमानदारीने सांगा, छातीवरती हात ठेवून खरं सांगा, तुम्ही धर्म मंडपामध्ये बसलेला आहात. इथं बसलेल्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, आपण एवढ्या दिवस झालं परमार्थ करतो, एवढ्या दिवस झालं नामस्मरण करतो, एवढ्या दिवस झालं भजन करतो, मला खरं सांगा, आपण त्या परमात्म्या बरोबर नेमका कुठला संबंध जोडला? परमात्मा आमचा बाप आहे का? परमात्मा आमची आई आहे का? परमात्मा आमची बहीण आहे का? परमात्मा आमचा पती आहे का? परमात्मा आमची पत्नी आहे का? परमात्मा आमची मुलगी आहे का? परमात्मा आमचा मुलगा आहे? कुठला संबंध जोडलाय का आपण? बोला 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 बोला, जोडलाय का आपण? म्हणजे तसा 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 देवाचा आणि आपला काहीच संबंध नाही. नाही, देवाचा आणि आपला संबंध नाही तर मग हे काय चाललंय सर? कशा करता चाललंय? अहो, देवाचा आणि आपला संबंध आहे, पण देवाचा आणि आपला नेमका काय संबंध आहे याच्या बाबतीत आपण कन्फ्युज आहेत. माणूस कन्फर्म आपण कन्फ्युज आहोत. कन्फ्युज साशंका होत आपण की देवाचा आणि आपला नेमका काय संबंध आहे. मग देवाचा आणि आपला संबंध जोडण्याकरता या जगावरती संत, या जगामध्ये संत अवतरित झाले आणि संत अवतरित झाल्यानंतर देवाचा आणि आपला संबंध जोडावा याच्या करता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पाचवा वेद म्हणजे गाथा तयार केली. काय केली? पाचवा वेद म्हणजे गाथा तयार केली. या जगाचा माथा ठिकाण्यावरती यावा याच्या करता तुकोबारायांनी काय केलं? गाथा तयार केली. म्हणून ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी जी गाथा तयार केली ना, त्या तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नाही बरं. त्या तुकोबारायांचा अधिकार किती आहे सांगू तुम्हाला. त्या तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी सगळ्या जगाला खाणारा काळ तो सुद्धा घाबरून पळतो. तुकाराम तुकाराम
तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ काय केला तर या जगाला गाथा दिली. महाराज जगाला गाथा दिली. त्या तुकोबरांच्या कीर्तनाची ताकद सांगू का तुम्हाला? तुमच्या आमच्या कीर्तनाचं जाऊ द्या, पण जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी जर सगळ्यात जास्त त्यांच्या जीवनामध्ये जर कीर्तन कुठे केली असतील तर ती लोहगावला केली. कुठे गेली? लोहगावला, त्यांच्या मामाच्या गावाला सगळ्यात जास्त कीर्तन जगद्गुरु तुकोबरांनी त्या ठिकाणी केली. आणि एक वेळेस तुकोबरांचं कीर्तन चालू होतं लोहगावच्या मंदिरामध्ये आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहे. कीर्तन ऐकण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकण्याकरता आले. आणि आल्यानंतर म्हणजे त्या काळचे राजे सुद्धा धर्मसत्तेकडे येत होते. त्या काळची राजसत्ता सुद्धा धर्मसत्तेकडे येत होती. बरं, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. तुकोबरांच्या कीर्तनाची ताकद सांगतो मी तुम्हाला. आणि प्रकार असा घडला, यवनांना कळालं की छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या कीर्तनामध्ये देहू गावामध्ये आलेले आहेत. आणि त्या यवनाने ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं ज्या मंदिरामध्ये, त्या मंदिराला वेढा टाकला. मंदिराला वेढा घातला. आणि वेढा घातल्यानंतर त्या यवनाने विचार केला की आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायचं, त्यांना बंदी बनवायचं आणि त्यांना घेऊन जायचं. पण त्यांना सुद्धा कीर्तनाची मर्यादा माहिती होती. कीर्तनामध्ये विक्षेप करू नये म्हणून कीर्तन होईपर्यंत आपण इथे थांबू असा त्यांनी विचार केला त्या यवनाने. आणि मग सगळ्याकडून वेढा घातलेला होता त्या यवनाने. आणि तेवढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चाहूल लागली की मंदिराला यवनाने वेढा टाकलेला आहे. आणि कीर्तनामधून तर उठून जायला परवानगी नाही. मग कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त जगद्गुरु तुकोबरांकडे पाहिलं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी छत्रपतींकडे पाहिलं. बऱ्याच वेळेला माणूस काहीही न बोलता डोळ्याच्या माध्यमातून सुद्धा बरंच काही बोलून जातो. बरंच काही बोलून जातो. आता हे काही बाकीचं काही कीर्तनामध्ये सांगण्यासारखा विषय नाही, पण डोळ्याच्या माध्यमातून माणूस बरंच काही बोलून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस तुकोबरांकडे पाहिलं आणि तुकोबरायला कळालं की आपल्या कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर यवनाने वेढा टाकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून नेण्याकरता. पण छत्रपती शिवाजी महाराजांना धीर देण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त डोळ्यानेच त्यांना धीर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना की महाराज तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये उभे नाही आहात. इथं जे कीर्तन चालू आहे ना, या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा उभा आहे. काय उभा आहे? कोण उभा आहे? जेथे कीर्तनाची शोभा तेथे देवा पांडुरंग उभा, माझा पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये उभा आहे. तुम्ही माझ्या कीर्तनात नाही आहात तर पांडुरंगाच्या कीर्तनात आहात. तुम्ही काही काळजी करू नका. डोळ्याने आधार दिला महाराज, नुसता नजरेमधून आधार दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला मग्न झाले. ऐकत ऐकत आणि तेवढ्यामध्ये प्रकार असा घडला, कीर्तन संपत आलं. यवनाने विचार केला की आता आपण मंडपामध्ये जायचं, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायचं आणि बंदी करून त्यांना घेऊन जायचं. हो, ते यवन मंडपामध्ये आले आणि मंडपामध्ये आल्याच्या नंतर इथं बसलेला एवढा समाज आहे ना, तसा समाज तुकोबरांच्या कीर्तनाकरता बसलेला होता. आणि त्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बसलेले होते.
पण ज्या वेळेस यौवनाने मंडपामध्ये प्रवेश केला आणि मंडपाकडे संपूर्ण माणसांकडे दृष्टिक्षेप टाकला तर तिथं बसलेला प्रत्येक माणूस त्या यौवनांना छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. कोण दिसत होते? तिथं बसलेला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. आणि गंमत बघा ना, हो, एकाला पकडून नेलं, मंडपाच्या बाहेर नेलं की सर्वसामान्य माणूस दिसायचा आणि मंडपामध्ये आले की छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे. तेवढ्या गोंधळामध्ये खऱ्या छत्रपतींना तुकोबरायांनी खुणवलं आणि घोड्यावरती बसून छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. ही तुकोबरायांच्या कीर्तनाची ताकद आहे की तुकोबरायांचे कीर्तन ऐकत असताना पांडुरंग परमात्मा सुद्धा सहकार्य करतो आणि मंडपामध्ये बसलेला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराज दिसतो. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी इथं बसलेल्या किंवा जे परमार्थ करतात, जे वैष्णव आहेत, त्यांना झुंजार म्हटलेले. काय म्हटलेले? झुंजार ते एक विष्णुदास जगी. झुंजार म्हणजे युद्ध करणारे, लढाई करणारे, लढणारे. मग आता तुम्ही तर महाराज लक्षण सांगितलं वैष्णवांचं की वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. प्रत्येक घटाघटामध्ये त्यांना वैष्णव दिसतो, परमात्मा दिसतो, सगळीकडे त्यांना परमात्मा दिसतो. मग त्यांचं युद्ध नेमकं कुणाबरोबर? तुम्ही झुंजार म्हणताय ना वैष्णवाला, तर मग त्यांचं युद्ध नेमकं कुणाबरोबर? तुम्हाला त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो. युद्ध खेळणं काही कोणाचंही काम नाही. युद्ध खेळणं काही कोणाचे काम नाही. जगद्गुरु तुकोबरायांचाच एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात एका जणाला घोड्यावरती बसव. कशावरती? कसं? घोड्यावरती बसवलं. त्याच्या एका हातामध्ये ढाल दिली, एका हातामध्ये तलवार दिली आणि त्याला सांगितलं चल तुला युद्ध खेळायला जायचंय. तो म्हणतो महाराज तुम्ही ढालीने आणि तलवारीने माझे हात गुंतून टाकले, आता मी युद्ध कसा करू? तुम्ही मला घोड्यावरती बसवलं, आता मी पळू कसा? ज्याला याची अक्कल नाही, घोडा पळण्याकरता असतो, ढाल आणि तलवार युद्ध खेळण्याकरता असतात, तो काय युद्ध खेळणार? ढाल तलवारी गुंतले हे कर आणि मग मी झुंजार कैसा झुंजू किंवा कैसा करू, असे दोन पाठ आहेत. तुकोबराय म्हणतात एका जणाला घोड्यावरती बसवलं, त्याच्या एका हातामध्ये ढाल दिली, तलवार दिली आणि त्याला सांगितलं चल युद्ध खेळायला जायचं. तो म्हणतो महाराज मी युद्ध कसा खेळू, माझ्या हात गुंतलेले, हा काय युद्ध खेळणार? महाराज युद्ध खेळण्याकरता महत्वाच्या 3 गोष्टी पाहिजेत. लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल. युद्ध खेळण्याकरता पहिली गोष्ट पाहिजे ते म्हणजे धैर्य. युद्ध खेळण्याकरता दुसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे बळ. आणि युद्ध खेळण्याकरता तिसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे शौर्य. या 3 गोष्टी जर माणसाकडे नसतील तर माणूस युद्ध खेळू शकत नाही. विठाला 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 विठाला. 3 गोष्टी माणसाकडे असतील तरच तो माणूस युद्ध खेळू शकतो. पहिली गोष्ट माणसाकडे धैर्य असावं लागतं. काय असावं लागतं? धैर्य असावं लागतं. एरवी जर आपण पाहिलं, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना काही तरुण मंडळी आम्हाला भेटतात आणि म्हणतात महाराज पठ्ठ्या जर कारगिलच्या युद्धामध्ये असताना तर एकाही पाकिस्तानीला इकडे येऊ दिलं नसतं. काही तरुण मंडळी आम्हाला भेटतात. पण ज्या वेळेस त्याचा तिथं सीमेवरती नंबर लागतो ना, त्यावेळेस तो म्हणतो नको महाराज बरे आपलं इथंच राहिलेलं. म्हणजे धैर्याच्या गप्पा करणारी माणसं आपल्याला सापडतील, पण खरं धैर्य बाळगणारी माणसं आपल्याला सापडणार नाही. खरं धैर्य बाळगणारी माणसं वेगळे असतात महाराज. नाहीतरी तुम्हाला सांगू का, धैर्याची परीक्षा ही संकट कालामध्ये होत असते. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात धीरज धर्म मित्र अरुणारी आपद काल परखी अहिचारी. धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी या 4 गोष्टीची परीक्षा संकट कालामध्ये होत असते. कधी होत असते? संकट कालामध्ये धैर्याची परीक्षा होत असते महाराज. धैर्याची परीक्षा माझ्या हनुमंतरायाने दिलेली. कुणी दिलेली? माझ्या हनुमंतरायाने धैर्याची परीक्षा दिलेली आहे. रावणाच्या लंकेमध्ये जाऊन रावणाच्या सिंहासनाच्या समोर ज्या वेळेस रावण माझ्या प्रभू रामचंद्राची नको नको ती निर्भत्सना करू लागले ना, रावण नको नको ती निर्भत्सना करू लागला रावण, त्यावेळेस रावणाच्या दरबारामध्ये उभा राहून 4 बाजूने रावणाचे सेवक
नंगे शस्त्र घेऊन उभे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वेळेस रावण म्हणतो अरे ओ जंगल में घूमते घूमते आया हुआ एक मानव वो मेरा क्या बिगाड़ सकता है असं म्हटल्यानंतर हनुमंतराय त्याच्या दरबारामध्ये उभा राहून म्हणतात ए मूर्खा माझ्या रामाला माणूस म्हणताना तुला लाज नाही वाटली केवढं मोठं धैर्य महाराज एवढं मोठं धैर्य एखादा मनुष्य जर आपल्या घरी येऊन आपल्या गावामध्ये येऊन आपल्या गल्लीमध्ये येऊन जर आपल्याला शिव्या द्यायला लागला तर आपण त्याचं ऐकून घेऊ का ऐकून घेणार नाही महाराज आपने गली में तो कुत्ता भी शेर होता है पण तो जर म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन जर शिव्या द्यायला लागला तर तो सहन करेल का नाही करणार पण त्याच्या राज्यामध्ये जाऊन त्याच्या लंकेमध्ये जाऊन त्याच्या सिंहासनाच्या समोर उभा राहून त्याला मूर्ख म्हणण्याची ताकद माझ्या हनुमंतरायांकडे हे धैर्य आहे आणि असं धैर्य जर असेल तरच माणूस युद्ध खेळू शकतो अन्यथा युद्ध खेळू शकत नाही युद्ध खेळण्याकरता दुसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे बळ बळ म्हणजे ताकद म्हणजे ऊर्जा म्हणजे शक्ती म्हणजे एनर्जी पॉवर पाहिजे माणसाला ताकद पाहिजे महाराज या बळामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं बळामध्ये सुद्धा अनेक प्रकार सांगितले शास्त्रामध्ये हो शास्त्रामध्ये जेवढे प्रकार बळाचे सांगितले ना तेवढे जर प्रकार मी तुम्हाला सांगत बसलो तर तुम्ही म्हणाल आता बास करा हे का नाही बळ सांगण्याची बळच मला खाली बसवता तुम्ही बळच खाली बसवतात बळाने मला खाली बसवतात पण शास्त्रामध्ये अनेक बळ सांगितलेले आहेत युद्ध खेळण्याकरता दोन बळ प्रामुख्याने लागतात पहिलं आहे शारीरिक बळ आणि दुसरं आहे बौद्धिक बळ कोणतं बळ बौद्धिक बळ हो शारीरिक बळ प्रत्येक माणसाकडे असलं पाहिजे हो जो संसार करतो ना त्याच्याकडे शारीरिक बळ असलं पाहिजे आणि जो परमार्थ करतो त्याच्याकडे सुद्धा शारीरिक बळ असलं पाहिजे जर शारीरिक बळ नसेल तर माणूस संसार तर सोडा परमार्थ सोडा काहीच करू शकत शारीरिक बळ जर माणसाकडे नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही म्हणून कधीही काहीही न मागणारे देवाकडे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे फक्त एकच मागणी करतात हे देवा मी तुझं भजन करत असताना नामस्मरण करत असताना माझ्यावरती फक्त एकच कृपा कर नको जाऊ देऊ भांगा पांडुरंगा तुझं भजन करत असताना नामस्मरण करत असताना एक काम कर हो माझं जे शरीर आहे ना या शरीरामधले जे इंद्रिय आहेत ते गलित गात्र होऊ देऊ नको म्हणजे शरीरामध्ये बळ पाहिजे शरीरामध्ये जर बळ नसेल तर माणूस परमार्थही करू शकत नाही संसारही करू शकत नाही युद्धही करू शकत नाही युद्ध खेळण्याकरता माणसाच्या शरीरामध्ये बळ पाहिजे ताकद पाहिजे पण नुसती ताकद असून जमत नाही जर हे जर इथे असेल तर माणूस तरी सुद्धा युद्ध खेळू शकत नाही जर इथलं कळलं ना तुम्हाला ते जर मेंदू जर गुडघ्यामध्ये असेल मेंदू जर गुडघ्यामध्ये असेल त्याला बुद्धीच नसेल तर नुसती ताकद असून काय उपयोग
काही उपयोग नाही. ती ताकद कुठे वापरली पाहिजे, कधी वापरली पाहिजे, कशी वापरली पाहिजे, याच सुद्धा काय पाहिजे, ज्ञान पाहिजे, तेवढी बुद्धी पाहिजे. नुसतं शारीरिक बळ असून चालत नाही, तर त्याच्याकरता बुद्धिबळ सुद्धा असावं लागतं. अनेक बळ आहेत महाराज शास्त्रामध्ये. पहिलं बळ आहे शरीराचं बळ, दुसरं आहे मनोबळ, तिसरं आहे बुद्धिबळ, चौथं आहे सत्तेचं बळ. सत्तेचं बळ पुन्हा किती झाले, 4 झाले. पाचवं आहे पैशाचं बळ, धनाचं बळ. धनाचं बळ त्याच्या अगोदर, म्हणजे सत्तेच्या बळाच्या अगोदर धनाचं बळ नाही, अगोदर सत्तेचं बळ, त्याच्यानंतर धनाचं बळ, त्याच्यानंतर समाजाचं बळ. कशाचं बळ, समाजाचं बळ. त्याच्यानंतर तपाचं बळ. कशाचं बळ, तपाचं बळ. तपाचं जर बळ माणसाकडे असेल, तपाचं बळ, तर तपाचं बळ जर माणसाकडे असेल, तर माणूस आहे ना, माणूस चिरंजीवापर्यंत, म्हणजे चिरंजीव अकल्पापर्यंत चिरंजीव होऊन वैकुंठामध्ये नांदू शकतो. तपाचे सामर्थ्य तत्वीन राम शकतो. तपाच्या बळापेक्षा सुद्धा त्याच्या पुढचं बळ मी सांगतो, तपाच्या बळापेक्षा सुद्धा श्रेष्ठ बळ आहे ज्ञानाचं बळ. कशाचं बळ, ज्ञानाचं बळ श्रेष्ठ आहे. आणि ज्ञान बळापेक्षा सुद्धा प्रेम बळ श्रेष्ठ आहे. भाव बळे आकडे एरवी नाकडे, प्रेमाचं बळ श्रेष्ठ आहे. आणि या प्रेम बळापेक्षा सुद्धा नामाचं बळ श्रेष्ठ. कशाचं बळ श्रेष्ठ, नामाचं बळ श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा प्रेमाचं बळ श्रेष्ठ आहे. म्हणून तर विश्वमौली ज्ञानोबरायला सुद्धा माझ्या प्रेम शिरोमणी असलेल्या श्री संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये यावं लागतं. भले देवाच्या पाठीमागे आले, पण ज्ञानाला सुद्धा प्रेमाकडे यावं लागतं. ज्ञानाला सुद्धा प्रेमाकडे यावं लागतं. अनेक प्रकारचे बळ आहेत. मी किती बळ तुम्हाला रात्रभर बळ सांगू शकतो, कारण माझं नावच आहे हनुमंत महाबळी. त्याच्यामुळे जास्त काही बळ सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. नाहीतर मी अनेक बळ सांगू शकतो तुम्हाला, पण बळच सांगण्यात काही मजा नाही. विठाला कसं असतं, आमचे गुरुजी कूटाभंग मर्मज्ञ महादेव महाराज राऊत अण्णा, ते नेहमी म्हणत असतात, समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं कधी प्यायचं नसतं. आपल्या उंजळीत बसल एवढंच प्यायचं असतं. आहे का? मला किती सांगता येतं म्हणून सांगत बसत नाही. त्याच्यामुळे बळ अनेक प्रकारचे आहेत, पण युद्ध खेळण्याकरता 2 बळ महत्वाचे आहेत. पहिला आहे शारीरिक बळ आणि दुसरं आहे बौद्धिक बळ. हे 2 बळ माणसाकडे असतील तर माणूस युद्ध खेळू शकतो. आणि तिसरी गोष्ट, युद्ध खेळण्याकरता पाहिजे शौर्य, म्हणजे पराक्रम, जो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होता, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. आपली 16 वर्षाची मुलं काय करतायत जरा पहा. आपली 16 वर्षाची मुलं काय करतायत पहा. मला कीर्तनामध्ये जास्त काही विस्तार त्याचा करायचा नाही, पण एवढा पराक्रम आज आपल्या जीवनामध्ये जर असेल तरच आपण युद्ध खेळू शकतो. बरं ठीक आहे महाराज, हो तुम्ही वैष्णवांना झुंजार म्हणालात ना, हो वैष्णव आमचे झुंजार आहेत. मग सांगा ना महाराज, तुमच्या वैष्णवांचं नेमकं युद्ध कोणाबरोबर आहे? तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या वैष्णवांचं युद्ध कोणाबरोबर आहे सांगू का तुम्हाला? हो, याच्याकरता छोटंसं उदाहरण सांगतो. काय झालं, भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर वशिष्ठ ऋषीने सांगितलं की बेटा तुम्हें बहुत बड़े बड़े योद्धाओं से युद्ध करना है, तो धनुर्विद्या ठीक तरह से सीख लो. त्यावेळेस रामचंद्र प्रभूने सांगितलं, गुरुजी माझ्या दृष्टीने मोठे मोठे रथी, मोठे मोठे महारथी, मोठे मोठे योद्धे, मोठे मोठे शूरवीर
यांना पार करून जाणं म्हणजे माझ्या दृष्टीने शूरत्वाचं लक्षण नाहीये. मै ते न शूरहा, माझ्या दृष्टीने ते शूर नाहीये. मग वसिष्ठाने रामचंद्र प्रभूला विचारलं, तुझ्या दृष्टीने नेमकं शूर कोण आहे? त्यावेळेस रामचंद्र प्रभूने सांगितलं, माझ्या दृष्टीने शूर तोय जो अंतःकरण रूपी समुद्रावरती ज्या निर्माण होणाऱ्या काम क्रोधाच्या लाटा आहेत आणि त्या लाटांना खऱ्या अर्थाने जो कोणी पार करून जाईल तो माझ्या दृष्टीने शूर आहे. विठाला विठाला विठाला. आणि मग आमच्या साधू संत युद्ध खेळतात, साधू संत झुंजार आहेत, पण त्यांचं युद्ध नेमका कोणाबरोबर आहे? तर आमच्या साधू संतांचं युद्ध आतमधल्या अंतःकरणामधल्या काम क्रोधाधिक विकाराबरोबर आहे. कोणाबरोबर? काम क्रोधाधिक विकाराबरोबर आमच्या साधू संतांनी युद्ध खेळलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही एका जणाने विचारलं, एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही कधी युद्ध खेळता? तुकोबाराय म्हटले, अहो कधी खेळता काय विचारता? आम्ही दिवसा युद्ध खेळतो, रात्री युद्ध खेळतो, बाहेरच्या जगाबरोबर सुद्धा युद्ध खेळतो आणि आतमध्ये मनाबरोबर सुद्धा युद्ध खेळतो. युद्धाचा प्रसंग आणि आंतरबाह्य जग आणि मन. रात्री युद्ध खेळतो, दिवसा युद्ध खेळतो, बाहेरच्या जगाबरोबर सुद्धा युद्ध खेळतो आणि आतमध्ये मनाबरोबर सुद्धा युद्ध खेळतो. रात्रंदिवस युद्ध खेळतो. कळलं महाराज? बाहेरच्या जगाबरोबर युद्ध खेळतो याचा अर्थ असा आहे, तुम्ही प्रत्येक साधू संतांचं जीवन चरित्र तपासून पहा महाराज. त्या काळातल्या लोकांनी त्या काळातल्या संतांना त्रास दिलेला. काय दिलेला? त्रास दिलेला आहे. आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर आपण जन्माला आलो, नाही तर आपण सुद्धा त्रास देणाऱ्याच्याच पार्टीत राहिलो असतो. आपण सुद्धा त्रास देणाऱ्याच्याच पार्टीमध्ये राहिलो असतो महाराज. आपण भाग्यवान आहेत की आपण तुकोबरायांच्या नंतर जन्माला आलो, ज्ञानोबरायांच्या नंतर जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी पडली, तुकोबरायांची गाथा पडली. त्याच्यामुळे आपला माथा जरा ठिकाणावर आहे. त्याच्यामुळे आपला माथा ठिकाणावर आहे. नाहीतर आपण सुद्धा बघा, तुम्ही सगळ्या संतांना, माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायला त्या काळातल्या आळंदीतल्या लोकांनी त्रास दिलाच की नाही? माझ्या जगद्गुरु तुकोबरायला त्या काळातल्या देहूतल्या लोकांनी त्रास दिलाच की नाही? प्रत्येक साधू संतांचं जीवन चरित्र तुम्ही तपासून पहा. एवढं सांगायला आपल्याकडे वेळ नाही. सगळ्यांचं जीवन चरित्र पहा तुम्ही. सगळ्यांना त्रास दिला, पण तरी सुद्धा जगाने दिलेला त्रास सहन करून सुद्धा जगाचा उद्धार व्हावा याच्याकरता रात्रंदिवस आमच्या साधू संतांनी कार्य केलं. म्हणजे जगाचा त्रास सहन करणं सुद्धा हे एक प्रकारचं युद्धच आहे बरं का. हो, हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, एखाद्याला शिवी देणं सोपं आहे, पण एखाद्याने आपल्याला दिलेली शिवी पचवणं त्याच्यापेक्षा अवघड. त्याच्यापेक्षा अवघड आहे महाराज, अवघड आहे. एखाद्याला त्रास देणं सोपं आहे, पण एखाद्याने दिलेला त्रास सहन करणं आणि त्याला एक शब्द सुद्धा न बोलणं याच्याकरता जास्त ताकद लागते महाराज. याच्याकरता जास्त ताकद, व्यक्त व्हायला ताकद लागत नाही, गप्प बसायला ताकद लागते. काय लागते? हो, गप्प बसायला ताकद लागते. ती ताकद आमच्या साधू संतांच्याकडे होते. जगाने दिलेला त्रास सहन करणं, जगाने दिलेला त्रास सहन करणं हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे महाराज. ते सुद्धा एक प्रकारचे युद्धच आहे. बरं, जगाच्या युद्धाचं जाऊ द्या. मनही आपलेच आहे, आपणही आपलेच आहे. मनाबरोबर युद्ध म्हणजे नेमकं काय? मनाबरोबर युद्ध म्हणजे नेमकं काय? मनाबरोबर युद्ध करतात म्हणजे नेमकं काय करतात? तर मनाबरोबर युद्ध करतात म्हणजे आतमधल्या काम क्रोधाधिक विकारांच्या बरोबर युद्ध खेळतात. आमच्या साधू संतांने या काम क्रोधाधिक विकाराबरोबर युद्ध खेळलं. म्हणून या जगाच्या पाठीवरती झुंजार जर कोण असतील, फक्त एक विष्णूचे दासच आहेत. अभंगाचं प्रथम चरण झुंजार
त्यांचं पहिलं लक्षण सांगितलं ते झुंजार आहेत, पण ते कसे झुंजार आहेत तर त्यांच्या अंगाला पापही लागत नाही आणि त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही. पाप पुण्य न लागण्याचं कारण काय? त्यांनी त्यांच्या जीवनामधलं संपूर्ण कर्मच संपवलेलं आहे. नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मे फलेस्पृहा इति माम योग जानाति. कर्म भिर्ण समजते हे मजचिस्तव झाले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हो, असं ज्याने जाणलेलं आहे, जे कर्म करतात ना आमचे साधू संत, हे कर्मच आमच्या साधू संतांने हे कर्म करत असताना ते कर्म निष्काम कर्मापर्यंत नेलं. अगोदर निष्काम सकाम कर्म होतं, त्या सकाम कर्माला निष्काम कर्मापर्यंत नेलं आणि निष्काम कर्मच मग भक्तीमध्ये कन्वर्ट झालं. काय झालं? भक्तीमध्ये कन्वर्ट झालं. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो बघा. इथं आमच्या माता भगिनी सुद्धा आहेत, पुरुष वर्ग सुद्धा आहेत. तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये काम करता, तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये काम करताना काम, ते काम जर तुम्ही तुमच्या स्वतः करता करत असाल तर समजून चला तुम्ही पाप करताय. मी जबाबदारीने बोलतोय. तुम्ही ते जे काम करताय ना, ते काम जर तुम्ही तुमच्या स्वतः करता करत असाल तर समजून चला तुम्ही पाप करताय. कधी कधी भजन सुद्धा जर तुम्ही तुमच्या स्वतः करता करत असाल ना, तरी भजन करून सुद्धा कधी कधी पाप होतं. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. भजन सुद्धा जर स्वतः करता असेल तर भजन करणं सुद्धा पाप आहे. कुठलंही कर्म तुम्ही जर तुमच्या स्वतः करता करत असाल तर ते कर्म करणं पाप आहे. पण तेच कर्म तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता करत असाल, तुमच्या माता भगिनी आहेत ना, स्वयंपाक करतात ना, स्वयंपाक, तो स्वयंपाक जर तुम्ही तुमच्या स्वतः करता करत असाल तर तुम्ही पाप करताय. तोच स्वयंपाक जर तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता, मुलाकरता, पती करता, पत्नी करता, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याकरता करत असाल तर ते तुमचं कर्तव्य करावंच लागेल. तुम्हाला कर्तव्य ते. पण तोच स्वयंपाक करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये जर एवढा भाव असेल ना की हा जो स्वयंपाक करते ना, हा स्वयंपाक मी माझ्या करता नाही करत, हा स्वयंपाक करते ना, हा मी माझ्या कुटुंबा करता नाही करत, तर हा माझ्या प्रभूच्या नैवेद्या करता करत. कशा करता? हा प्रभूच्या नैवेद्या करता करते असा जर अंतःकरणामध्ये भाव असेल तर तुमचा स्वयंपाक करणंच परमार्थ आहे. महाराज, वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. नाही वेगळा परमार्थ करणं. मी जे करतोय ते मी माझ्या परमात्म्या करता करतोय अशी जर अंतःकरणामध्ये भावना असेल, साधू संतांनी काय केलं? तेच केलं. प्रत्येक कर्म त्या परमात्म्या करता केलं, म्हणून त्यांचं कर्म भक्तीमध्ये कन्वर्ट झालं. कर्मामध्ये आणि भक्तीमध्ये विशेष काही अंतर नाही. आपण जे कर्म करतो ते कर्म परमात्म्याला समर्पित करायला शिका. तेच कर्म आपलं भक्तीमध्ये कन्वर्ट होईल. आणि साधू संतांनी सुद्धा हेच केलं. जगाला त्रास देणाऱ्या काम क्रोधाधिक विकाराला आमच्या साधू संतांनी त्याच्या बरोबर युद्ध खेळलं. आणि नुसतं युद्ध खेळलं नाही, त्याला हरवलं, त्याला बंदी शाळेमध्ये टाकलं. काम क्रोध बंदी कानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो बसावी. नाही तर हे काम क्रोध एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत, तुम्हाला आम्हाला तर याने मारलंच, याच्याबद्दल नवल नाही. पण आपण ज्याला देव म्हणतो ना, त्या देवाला सुद्धा या काम क्रोधादी विकाराने धडक मारली. धडक मारली शंकरा. शंकरा
आम्हाला बेजार केलं याच्यात नवल नाही. साधू संताला सुद्धा बेजार केलं. ज्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली त्या तपी मुनी जपी मुनी संन्यासाला सुद्धा या काम क्रोधादी विकाराने गिळंकृत करून टाकलं. कामाजी कोतवाल याने नाणीले बहुतासी हरी हराची अपूर्वे तो बयलाही त्यासी जमदाग्नी दुर्वास नाणीले महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. अहो महाराज किती सांगावं या काम क्रोधाचं. पण या काम क्रोधाधिक विकाराला आमच्या साधू संतांनी बंदीशाळेमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये टाकलं या काम क्रोधाधिक विकाराबरोबर लढाई केली. मग तुकोबाराला विचारलं महाराज तुम्ही म्हणताय की साधू संतांनी या काम क्रोधाधिक विकाराबरोबर लढाई केली. पण लढाई करत असताना त्यांनी नेमकी कोणत्या बळावर लढाई केली. अभंगाचं दुसरं चरण अंकित आम्ही झालो बळीवंत आणि मग लाथाळीला संसार आणि केला षडउर्मीचा मार. नामस्मरणाचं बळ घेतलं पांडुरंग परमात्म्याच्या आणि त्या बळाच्या जोरावरती आम्ही या काम क्रोधाधिक विकारांना हरवून टाकलं. म्हणून या जगामध्ये झुंजार जर कोण असतील तर फक्त एक विष्णूचे दासच आहेत. मग त्यांनी ज्या नामाचं बळ घेतलं तेच भगवान परमात्म्याचं पांडुरंग परमात्म्याचं आणि रुक्मिणी आई साहेबांचं नामस्मरण आपल्याला सुद्धा सगळ्यांना करायचंय. सगळ्यांनी 2 मिनिटं हात वरती करा. ज्यांना ज्यांना हात दिलेत ना देवाने त्या प्रत्येकाने हात वरती करा. ज्यांना दिले नाही त्यांनी केले नाही तरी चालते. सगळ्यांनी हात वरती करा बरं का. पाठीमागं बसलेले पण करा वरती हात. एक साथ सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का. एका तालात एका स्वरात सगळ्यांनी 2च मिनिटं भजन करायचं बघा. 2च मिनिटं. पण ते भजन आहे ना माझ्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचलं. अगदी अंतःकरणातून सगळ्याची शूटिंग आहे सगळ्याची. करा बरं द्या. वा वा वा. राहू द्या असेच मी येतो चहा घेऊन. आता एका तालात एका स्वरात कशी वाजवतात तशी नाही मी सांगतो. करा बरं द्या. हे पहा. एक एक एक
शयनी गोविंद त्यामणी वैसलासे साधू संताने देवाचं बळ घेतलं आणि त्या देवाच्या बळाच्या जोरावरती आमच्या साधू संतांनी या काम क्रोधादी विकारांना हरवून टाकलं. आपण सुद्धा आपला हा चाललेला नाम यज्ञ आहे, आपला हा चाललेला नाम यज्ञ आहे ना, हा नाम यज्ञ सुद्धा आपण नामस्मरणाच्या बळावरती आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या बळावरती आणि विचारावरती आपला सुद्धा जीवनाचा यज्ञ आपल्याला सुद्धा सफल करायचा. काय करायचा? आपला सुद्धा जीवनाचा यज्ञ सफल करायचा आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. 5 मिनिटं घेऊ का? 5 मिनिटं घेतो. जगद्गुरु तुकोबारायांनी या साधू संताने देवाचं बळ घेतलं. याच्याकरता सुंदर एक कथा सांगतो 5 मिनिटाची, आणि ती कथा सांगितल्यानंतर मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर कीर्तन सुटणार, नाही तर तांबडं. आपलं नावच हनुमान आहे, आपल्याला शेपटी लांबवता येते. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. नामाचं बळ कसं घेतलं? काय झालं? ज्या वेळेस विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचं संरक्षण करण्याकरता भगवान रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला विश्वामित्र घेण्याकरता दशरथाच्या नगरीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये आले. आणि आल्यानंतर ज्या वेळेस विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचा विध्वंस करणाऱ्या लोकांपासून त्यांना वाचवण्याकरता, यज्ञ वाचवण्याकरता रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला घेऊन जाण्याकरता ज्या वेळेस विश्वामित्र आले आणि ज्या वेळेस रामचंद्र प्रभू आणि विश्वामित्राला घेऊन निघाले आणि निघाल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, बेटा हमारे आश्रम में जाने के लिए 2 मार्ग है. एक मार्ग तो बहुत सीधा सीधा है, लेकिन एक मार्ग में बहुत बड़े बड़े राक्षस रहते. रामचंद्र प्रभूने सांगितलं, गुरुजी ज्या रस्त्याने राक्षस असतील त्या रस्त्याने चला. आणि मग पुढे वन में गए, ताटिका मारा, मारीच गिरा, समंदर पारा वगैरे वगैरे सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. पण विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाच्या संरक्षण करण्याकरता रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी तिथे गेले. विश्वामित्राचा यज्ञ मंडप होता. लक्षपूर्वक ऐका. विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाला एकूण 9 दरवाजे होते. किती? 9 दरवाजे होते विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाला. आणि पुढचा जो मेन दरवाजा होता, मेन जे गेट होतं, त्याच्यावरती एका बाजूला रामचंद्र प्रभू उभा आहे, एका बाजूला लक्ष्मणजी उभा आहे. आतमध्ये विश्वामित्र यज्ञ करण्याकरता गेले, पण विश्वामित्राचं यज्ञ करण्यामध्ये लक्ष नाहीये. कधीतरी दंभग्ने स्वाहा म्हणतात आणि कधीतरी आहुती टाकतात. सारखं त्या रामचंद्र प्रभूकडे आणि लक्ष्मणजीकडे पाहताय. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाचं लक्ष गेलं विश्वामित्राकडे आणि लक्ष्मणजी रामचंद्र प्रभूला म्हणतात की देखो भैया, वो बूढ़ा हमारे तरफ बहुत घूर घूर के देख रहा है. रामचंद्र प्रभूने सांगितलं, अरे लक्ष्मणा, आपल्याला ज्या कामाकरता बोलवलंय ना तेच काम केलं पाहिजे. आपल्याला कीर्तन करण्याकरता बोलवलंय ना, कीर्तनच केलं पाहिजे. आपल्याला गायनाकरता बोलवलंय ना, गायनच केलं पाहिजे. आपल्याला मृदंग वाजवण्याकरता, ज्या कामाकरता आपल्याला बोलवलंय ना तेच काम आपण केलं पाहिजे. पुन्हा सावध झाला लक्ष्मण. पण तेवढ्यामध्ये प्रकार असा घडला महाराज, विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता मारीच मामा आले. कोण आलं? मारीच मामा आले. मारीच मामाने असा विचार केला की आपण विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचा विध्वंस करायचा आणि निघून जायचं. पण मारीच मामाने ज्या वेळेस दुरूनच माझ्या प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला पाहिलं, तर पाहिल्याबरोबर माझ्या रामचंद्र प्रभूने त्या मारीचाची अंतःकरण वृत्ती आपल्याकडे आकर्षित करून घेतली. कारण करसती जीवानाम चित्तमिति कृष्ण, जीवाचं चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतो ना, त्याला परमात्मा म्हणतात. त्याला काय म्हणतात? परमात्मा म्हणतात. रामचंद्र प्रभूने त्याची अंतःकरण वृत्ती आपल्याकडे आकर्षित करून घेतली आणि मारीच मामाच्या मनामध्ये जो विचार होता ना की आपण या यज्ञाचा विध्वंस करायचा विश्वामित्राच्या, पण मारीच मामाचा आता विचार बदलला. मारीच मामा म्हणतात, आपल्याला ना फक्त एकच इच्छा आहे, आपल्याला फक्त जवळून त्या परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे?
दर्शन झालं पाहिजे. मनामध्ये इच्छा आहे, पण आपण जर डायरेक्ट असा राक्षसी वेश घेऊन जर देवाच्या समोर गेलो तर देव आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग मारीच मामाने विचार केला, आपण पाठीमागच्या दरवाजातून जाऊ. पाठीमागच्या दरवाजातून जायला म्हणजे बऱ्याच जणांना तेव्हापासून इंटरेस्ट आहे. मारीच मामा म्हटले आपण पाठीमागच्या दरवाजातून जाऊ. 9 दरवाजे आहेत ना विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाला, आपण पाठीमागच्या दरवाजावरून जाऊ. मग ऐका ना, विश्वामित्र विचार करतायत की आपण पाठीमागच्या दरवाजातून आतमध्ये जाऊ, विश्वामित्राचा आशीर्वाद घेऊ. मारीच मामा विचार करतायत आपण पाठीमागच्या दरवाजातून विश्वामित्राकडे जाऊ, विश्वामित्राचं दर्शन घेऊ आणि विश्वामित्राचं दर्शन घेतल्यानंतर मग रामचंद्र प्रभूचं दर्शन घेऊ. कारण विश्वामित्र संत आहेत आणि संताशिवाय देवाची भेट होत नाही, संताविना प्राप्ती नाही. अगोदर विश्वामित्राला भेटू आणि मग मारीच मामा दुसऱ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण, तिसऱ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण, चौथ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण, 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9चे 9 दरवाजे फिरला महाराज मारीच. पण 9च्या 9 दरवाजावरती मारीच मामाला एका बाजूला लक्ष्मणजी एका बाजूला रामचंद्र प्रभू उभे असलेले दिसले. मला खरं सांगा, मारीच मामा विश्वामित्राच्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश करील का? नाही करणार महाराज. ही झाली कथा, हा झाला प्रसंग. पण या कथेचं आणि प्रसंगाचं रहस्य असे, विश्वामित्राचा यज्ञ मंडप म्हणजे हा आपला देह आहे महाराज. काय? आपला देह म्हणजे विश्वामित्राचा यज्ञ मंडप आहे. आतमध्ये जीव म्हणजे विश्वामित्र आतमध्ये बसलेले. विश्वामित्र जीव म्हणजे विश्वामित्र आतमध्ये बसलेले आणि आपला सुद्धा यज्ञ चालू आहे. आणि या यज्ञामध्ये प्रत्येकाची आहुती टाकायचं काम चालू आहे. कुणी 1 टाइम टाकतो, कुणी 2 टाइम, कुणी 3 टाइम, कुणी 4 टाइम, कुणी 5 टाइम, कुणी 6 टाइम, कुणी दिवसभर खातच राहतो. एवढं खातात. पण विश्वमौली ज्ञानोबा म्हणतात, भोजन करावे परिमित, प्रमाणात भोजन केलं पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार घेतला पाहिजे. आणि ते सुद्धा या विश्वामित्राचा यज्ञ मंडप आहे ना, हा सुद्धा आपला यज्ञ मंडप आहे. जीव म्हणजे विश्वामित्र आतमध्ये बसलेले, आहुती टाकायचं प्रत्येकाचं काम चालू आहे. पण याच्यामध्ये आहुती टाकत असताना पवित्र अशी आहुती टाकली पाहिजे. सटर बटर पाव बटर असलं काही टाकलं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जी गोष्ट किंवा जो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून चालतो, तोच पदार्थ आपल्या घरामध्ये सुद्धा तयार झाला पाहिजे. आणि तोच पदार्थ या यज्ञ मंडपामध्ये टाकला पाहिजे. चांगली पवित्र आहुती टाकली पाहिजे महाराज. पवित्र आहुती टाकली पाहिजे, पवित्र आहुती. नाही तर काही माणसं एवढं खातात. मी श्रीगोंद्याकडे कीर्तनाला गेलो होतो. तिथं एक माणूस एका वेळेला 13 पूर्णाच्या पोळ्या खातो. किती 13. तुम्हाला खोटं वाटतं काही? कुणाला जर खोटं वाटत असेल तर तुमचा पत्ता द्या, दुसऱ्या वेळेला येताना त्याला घेऊन येतो. फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक करा. मुखी नाम लगेच त्याला काय. त्याच्यामुळे काही लोकांना खाण्याचा खूप छंद असतो, नाद असतो. पण याच्यामध्ये आहुती टाकायची, पण प्रमाणात टाकायची आणि पवित्र असं अन्न टाकायचं महाराज. पवित्र. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपल्या घरामध्ये 2 मंदिर असतात. 2 मंदिर असतात. एक मंदिर ते आपण जिथे देवपूजा मांडलेली असते, ते देवाचं देवघरी एक असतं. आणि त्या देवा करता आपण ज्या किचन मध्ये स्वयंपाक बनवतो ना, नैवेद्य बनवतो ना, ते स्वयंपाक म्हणजे ते सुद्धा एक मंदिर आहे बघा. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता खरं तर तसं बसूनच स्वयंपाक केला पाहिजे. पण आपल्याकडे शॉर्ट बट स्वीट फॅमिली झाली, त्यातही स्क्वेअर फुटामध्ये घरं झाली आपली, आहे की नाही. म्हणून तेवढी तरी सूट आहे आपल्याला की उभा राहून जरी किचन ओट्यावरती जरी आपण स्वयंपाक केला तरी काही हरकत नाही. पण निदान चप्पल घालून तरी नाही केलं पाहिजे. मग तुमची चप्पल सोन्याची असली तरी विठाला पवित्र टाकली पाहिजे. विश्वामित्राचा यज्ञ चालू आहे, आतमध्ये विश्वामित्र बसलेत, आहुती टाकण्याचं काम चालू आहे, प्रत्येकाचा मंत्र म्हणण्याचं काम चालू आहे. सोहम
सोहम सोहम सोहम सोहम सोहम. प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही? प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास चालू आहे. ज्याचा श्वासोच्छ्वास बंद पडला लोक म्हणतात उचला या. राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन काही. आणि एकदा तिकडे गेलं की परत यायचं नाही. ज्याचा मंत्र बंद पडला लोक म्हणतात उचला याला. प्रत्येकाचं मंत्र म्हणण्याचं काम चालू आहे. सोहम 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 सोहम. सोहम शब्दाचा मारा केला आहे की नाही? सोहम शब्दाचा प्रत्येकाचा मंत्र म्हणण्याचं काम चालू आहे. आहुती टाकण्याचं काम चालू आहे. आणि या सुद्धा यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता अनेक राक्षस आहेत महाराज. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे विकार या शरीर रूपी यज्ञ मंडपावरती आक्रमण करतात आणि या शरीर रूपी यज्ञ मंडपाचा विध्वंस करून टाकतात. म्हणून या शरीर रूपी यज्ञ मंडपाचा विध्वंस करू नये म्हणून जसं विश्वामित्राने त्याच्या यज्ञ मंडपावरती 9च्या 9 दरवाजावरती जसं रामचंद्र प्रभूला ठेवलं होतं तसं आपण सुद्धा आपले शरीर सुद्धा किती दरवाजे त्याला 9 दरवाजे आहेत महाराज आहे की नाही? 9 दरवाजे. नवा ठाई फाटून गेली ती तो आमासी दिली रे. 9 दरवाजे. म्हणून आपण सुद्धा या यज्ञ शरीर रूपी यज्ञ मंडपावरती जसं विश्वामित्राने 9च्या 9 दरवाजावरती रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला ठेवलं तसं आपण सुद्धा 9च्या 9 दरवाजावर जरी रामचंद्र प्रभूचं नामस्मरण नाही ठेवलं 2-4 दरवाजावर जरी आपण रामाचं नाव ठेवलं तरी आपला सुद्धा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माणसाच्या डोळ्यात राम पाहिजे, माणसाच्या कानात राम पाहिजे, माणसाच्या तोंडात राम पाहिजे. एवढ्या 2-4 दरवाजावर जरी आपण रामचंद्र प्रभूचं नामस्मरण ठेवलं तरी आपला सुद्धा यज्ञ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संत म्हणतात गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी वैसलासे. दुसरे 2 चरण अगदी सोपेत. ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ. कपाळावरती उभा गंध लावलेला पाहिजे. आज आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, आपण स्वतःला भारतीय म्हणून घेतो ना, तर प्रत्येकाच्या कपाळावरती उभा गंध पाहिजे महाराज. काय पाहिजे? ऊर्ध्व पुंड्र भार उभा उभा पाहिजे तो. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण केलेली असते. संतांचे वैष्णवांचे लक्षण बहिरंग लक्षण सांगितले. अंतकरण म्हणजे अंतरंग लक्षण आपण आता पाहिले. हे बहिरंग लक्षण आहेत. कपाळावरती उभा गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण केलेली आहे आणि त्याचा परिणाम तो काळ सुद्धा त्यांना भिवून पडतो. दड 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 दुडू 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 दुडू. आता हे सगळं माहिती आपल्याला आहे का? सगळे प्रमाण आपल्या पाठ आहेत पण तो काळ सुद्धा यांना पाहिल्याबरोबर घाबरून पडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांनी त्यांच्या अंगावरती शंख चक्राचे शृंगार धारण केलेले आहेत. किंबहुना ते जरी झोपले ना त्यांचा केस सुद्धा जय श्री कृष्ण म्हणतो. ते झोपले तरी सुद्धा त्यांच्या शरीरातल्या रोमा रोमा मधून त्या परमात्म्याचं नामस्मरण निघतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार आणि नामामृत सार मुखा माझी ज्ञानेश्वर माऊली.